गुरुवारच्या दिवशी सकाळी सकाळी मी अशा अवतारात फिरते, म्हणजे याचं काहीतरी कारण आहे आणि ते पुढे तुम्हाला कळेलच. आता इथं मला उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं होतं. तसं तुम्ही अंगण स्वच्छ करून घेतलं होतं, पण म्हणलं चला आधी एकदा उंबरटा पुसून घेते मग हळदीचं लेपन करते. बरेच दिवस झाले हळदीचं लेपन काही झालं नव्हतं, कारण की हे 2 बाटल्या माझ्याकडे नव्हत्या, संपल्या होत्या. काल मी केंद्रात गेले ना तेव्हा घेऊन आले, कारण की गुलाबजल गोमित्र जर नसलं तर मग हळदीचं लेपन करता येत नाही, म्हणजे त्यात पाणी टाकून करायचं नसतं, त्याला हे 2 गोष्टीच लागतात. म्हणून मग काल घेऊन आले होते. तर आता पटकन मी हळदीचं लेपन करून घेते आणि त्यानंतर पूजा करून घेते. आता मला पूजा करायची होती, तेवढ्यात लक्षात आलं की मी पहिले सकाळी सकाळी जाते आणि फुलं घेऊन येते, कारण की याच्यानंतर जर गेले तर मला फुलं भेटणार नाही. आज होता गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी कसं बी करून मी कुठून नाही तर कुठून फुलं घेऊनच येते. त्यानंतर मी पटकन पूजा करून घेतली आणि बाहेर उंबरट्याला हळदीचं लेपन सुकलं होतं. मग त्यानंतर बाहेर उंबरट्याची बी पूजा करून घेतली. मस्त अशी भरगच्च रांगोळ काढून घेतली होती आणि त्यानंतर आता मला स्वामी सारमृत वाचायचे, पण त्या अगोदर म्हटलं ह्या घरातला पसारा आवरून घेते. कसं मग एकदा जर वाचायला बसलं की डोक्यात बाकीच्या गोष्टी राहिल्याच नाही पाहिजे, हे राहिलं माझं ते राहिलं, त्याच्यापेक्षा म्हणलं पटकन आधी मी कामं आवरून घेते. पटापट मग मी कपडे भांडे हे सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की मी अशा अवतारात का बरं फिरत होते. आता सकाळी सकाळी जर मी तो ड्रेस घालून बसली असते जो मला घालायचा आहे, तो एक तर खराब बी झाला असता, कारण की तो होता व्हाईट. त्याच्यामुळे मग जसं आहे तसेच अवतारात मी बाकीचे कामं करून घेते. आता वाचायचं होतं मला स्वामी सारामृत. आता तसं तर मी दर गुरुवारी वाचते, पण आजपासून ना मी संकल्प घेऊन ही सेवा करते, कारण की गुरुपौर्णिमा येणार आहे आणि बरेच जण ही सेवा करतात आणि मी दरवर्षी करीत असते, म्हणून मी बी हे सेवेला बसले. पहिले मी 11 करायचे, पण यावेळेस म्हणलं 21 करून बघू. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.